नमस्कार. चला आज कुठली बॅग बघायची? हँड पर्स, पाऊच, मोबाईल पाऊच, पैठणी पर्स, बऱ्याच पर्स बघितल्या. आज आपण सगळ्यांची आवडती शोल्डर पर्स बघणार आहोत. थोडी साईजला मोठी असणार आहे. एक दिवसाच्या प्रवासासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे हा. त्याच्यासाठी मी कॉटनचा कपडा घेतला आहे. त्यामध्ये मी स्पंज वापरणार आहे. स्पंज आणि अस्तर असं सर्व मी एकावर एक ठेवून घेतलं. चारही बाजूला शिलाई करून घेतली. आता तुम्हाला मी मेजरमेंट दाखवते. उंचीला 24.5 इंच आणि रुंदीला 18 इंच असं मी माप घेतलेलं आहे. परत एकदा सांगते, उंचीला 24.5 इंच आणि रुंदीला 18 इंच असं मी कपडा घेतला आहे. चारही बाजूने शिलाई करून झाल्यावर तो डबल फोल्ड केला. उलट्या बाजूने डबल फोल्ड केला. बंद बाजूने म्हणजेच खालच्या बाजूने 3 इंचावर मी इथे मार्क करते. येथे तुम्ही 2 किंवा 2.5 इंच घेऊ शकता. इथं थोडा मोठा बेस केलेला आहे मी. उभ्या लाईनमध्ये 3 इंच, आडवा 3 आणि उभ्या लाईनमध्ये 3 असं 3-3 इंचावर मी मार्क करून घेतलं. सेम दुसऱ्या बाजूला पण मी मार्क करून घेतलं. पुन्हा एकदा माप दाखवते. 3-3 इंचावर मी मार्क करून घेतलं. सेम दुसऱ्या बाजूला मार्क केले आणि कट करून घेतले. उरलेला कपडा आपल्याला फेकायचा नाही आहे. उरलेला कपडासुद्धा आपल्याला यूज करायचा आहे. दोन्ही बाजूला कट करून घेतल्यावर पर्सचा शेप असा दिसेल. जेथे कट केले होते तेथे शिलाई करून घेतली. 3 इंचाची मी पट्टी घेतली आहे. डबल फोल्डमध्ये शिलाई करून घेतली आणि आता मी तुम्हाला दाखवते. 17.5 इंच एक बंद, 17.5 इंच एक बंद असं मी 2 हँडल तयार केले आहे. आता काय करायचं आहे, या पर्सला साईड पॉकेट बनवूया. 3 इंचावर मी मार्क करून कट करून घेतले. चैन लावून घेतली आणि रनर टाकून घेतले. आता प्रेस्टिच करायची आहे. प्रेस्टिच आपल्याला फक्त खालच्या बाजूला करायची आहे. वरच्या बाजूची प्रेस्टिच तशीच ठेवायची, जेणेकरून आपण तेथे पॉकेट बसवणार आहोत. आता मी तुम्हाला दाखवते. मी वरच्या बाजूला पॉकेट अटॅच करून 3ही बाजूला मी शिलाई करून घेतली. चैनच्या वरच्या बाजूला जेथे आपल्याला हँडल बसवायचे आहे तिथे मध्य सेंटर काढून घेतला आणि मध्य सेंटरच्या दोन्ही बाजूला 2-2 इंचावर आपल्याला हँडल बसवायचे आहे. हँडल बसवताना एक काळजी घ्यायची आहे का जी बाजू आपण शिलाईची केलेली आहे बाहेरून, दुसऱ्या बाजूलाही तोच भाग बाहेरून आला पाहिजे शिलाईचा. अशा प्रकारे मी हँडल अटॅच करून घेतले. पॉकेट तयार करून झाले, हँडल अटॅच करून झाले. आता आपल्याला बेस तयार करायचा आहे. आता जो साईडचा जो बेस आहे, जो आपला पर्सला अटॅच आहे, तो आपल्याला अटॅच करायचा आहे. तर मी तुम्हाला येथे पिनअप करून दाखवते कशा पद्धतीने अटॅच करायचा आहे आणि तेथे शिलाई करून घ्यायची आहे. आणि वरचा बेस तयार करण्यासाठी साईडचा जो कपडा कट केला होता तोच वापरणार आहोत. आता वरचा बेस तयार करण्यासाठी टेपने मोजून घेऊया आपल्याला किती बेस लागणार आहे. तर आपल्याला साधारणतः 25 इंच बेस लागणार आहे. थोडं एक्स्ट्रा शिलाईसाठी घेते मी 25.5 इंच आणि रुंदीला म्हणाल तर 6 इंच. आता जो काही कपडा होता तो आपला 18 इंच भरला. त्याला मी एक्स्ट्राचं कापड अटॅच करून घेतलं. मध्य सेंटरला कट करून घेतला. आता हे कट का केलं तर आपल्याला बेसला वरती मेन पॉकेटसाठी चैन बसवायची. चैन बसवून घेतली आणि प्रेस्टिच करून रनर टाकून घेतले. आता रनर टाकून झाल्यावर आपल्याला बेस कशा पद्धतीने जोडायचा हे मी तुम्हाला दाखवते. थोडं पेशन्सनी केलं तर खूप छान पद्धतीने बेस लागला जातो. बेस लावताना आपल्याला कॉर्नर्सला सुई आतमध्ये ठेवून आपल्याला दात्री उचलून आणि मग कपडा हलवायचा आहे. यामुळे फिनिशिंग खूप छान येते. हे काय होतं की कॉर्नर्स खूप छान येतात. बॅक पलटी केल्यावर तुम्ही बघू शकतात कॉर्नर्स किती छान निघाले आहेत ते. आता मी दाखवते त्या पद्धतीने एका बाजूला जॉईन करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही जॉईन करून घ्यायचं. कोपऱ्यांना व्यवस्थित फिनिशिंग करायची. यामुळे बॅगचा लुक खूप छान दिसतो. अशा प्रकारे मी अटॅच करून घेतला आहे बेस. बेस तयार झालेला आहे आणि थोडा जास्तीचा झाला आहे. याने काय होईल की आपलं सामान बरंच जास्त मावेल. बेस लावून झाल्यावर एक्स्ट्राचा जो बेस आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
आता मी बॅक पलटी करून दाखवते. बघा किती सुंदर एजेस निघाले आहे. आता मी तुम्हाला बॅकचा लुक दाखवते. हा साईड पॉकेट झालेला आहे तयार. यामध्ये आपण काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकतो. खूप मोठी स्पेस तयार झाली आहे मेन पॉकेटमध्ये. अशा प्रकारे आपली बॅक स्टिच करून झाली. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.